आपल्याला आत्ता वाटतं की राज ठाकरे काय बोलतोय, पण नंतर थोड्या दिवसांनी थोड्या काळाने कळतं काय काय करू शकतो. आपल्याला वाटलं होतं की राज ठाकरे राजकारणासाठी बोलतो, राज ठाकरे स्वतःच्या फायद्यासाठी बोलतो. अरे त्याला जर का स्वतःच्या फायद्यासाठी राजकारणासाठी बोलायचं असतं ना. आता बरेच जण बोलतात राष्ट्रवादी पक्ष हा संपणार नाही. संपणार राष्ट्रवादी पक्ष हा संपणार नाही. राष्ट्रवादी पक्षातले जे मुख्य लोक आहेत ना, नेते आहेत ना, त्यांना संपवण्याचा डाव आहे. बरं, तो आता अपघात आहे की घातपात आहे अजून त्याच्यावर काय चर्चा पुढे झालीच नाही आहे. आता ते समोर काय दिसतच नाही आहे. आज 4-5 दिवस होत आले, पण अजून काय तो कुठला बॉक्स, ब्लॅक बॉक्स का ब्लू बॉक्स, काय तो बॉक्स काढला का काय झालं त्या बॉक्सचं काय माहिती नाही आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे होतं आहे काय माहिती आहे काय, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. शिवसेना ही आपण जर का पाहिली तर भाजपची ए टीम होती आणि राष्ट्रवादी ही अजितदादांची टीम होती. जोपर्यंत अजितदादा होते तोपर्यंत राष्ट्रवादी ही एक आपल्या पक्षाची भूमिका म्हणून सत्तेत बसली होती, पण त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या. अजितदादांचे प्रत्येक स्टेटमेंट जर का तुम्ही पाहिलं, हिंदी सक्तीच्या वेळेला पण अजितदादांचं स्टेटमेंट होतं की हिंदी सक्ती झालीच नाही पाहिजे. विरोधात स्वतः अजितदादा होते, सत्तेत असून पण. अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्या सत्तेत असून पण अजितदादा विरोध करत होते. तुम्ही गोष्ट लक्षात घ्या ही. पण आता काय ना, सगळ्या गोष्टी ज्या भाजप बोलणार त्याच होणार, ज्या भाजप करणार त्याच होणार. आता झालंय काय, लोकांच्या मनातले पक्ष कुठले होते महाराष्ट्रातले, राष्ट्रवादी आणि शिवसेना. हा मोठा वर्ग, पक्ष फॉलो करणारा हा मोठा वर्ग. मला त्यांना सांगायचं आहे, तुम्ही समजा आता तुमचा खरा पक्ष हा राष्ट्रवादी आणि शिवसेना तो राहिलेला नाही आहे. तुमचा खरा पक्ष आता तुतारी, तुमचा खरा पक्ष आता मशाल हेच राहिलेले. ही गोष्ट मला असं वाटतं आता सगळ्यांनी समजली पाहिजे. आता ही ईडी जी आहे त्याचा मस्त उपयोग केला जातो. जर का तुम्ही आम्ही सांगाल तसं वागणार असाल तर तुम्हाला क्लीन चिट मिळणार. जर का तुम्ही आम्ही सांगाल तसं वागणार नसाल मग तुमच्याबरोबर जे व्हायचंय ते होतंच. आता भाजपच्या विरोधात बोलणारे जे पक्ष आहेत, जे मोठमोठे नेते आहेत, त्यांनी आता सावधानगिरी, काळजी बाळगण्याची गरज आहे असे बरेच मोठमोठे लोक बोलत आहेत. राजसाहेबांनी स्वतः पोस्टमधून सांगितलं की या महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलणं हे मला योग्य वाटत नाही, कारण आता ते राजकारण खराब झालेलं आहे सगळं, पण हे बोललंच पाहिजे असं राजसाहेबांनी त्या कमेंटमध्ये सांगितलं आहे. ही गोष्ट बोललीच पाहिजे. बघा कसं आहे ना, प्रत्येकाचं तोंड दाबलं जाते. बरेच जे सोशल मीडियावरचे जे मोठमोठे चॅनल आहेत त्यांचे चॅनल्स पण बंद केले जातात. तो दुर्वाटे बिचारा तो भारताच्या बाहेर जाऊन व्हिडिओ बनवतो. आता काय बोलणार त्याला. पण त्याचं जर का चॅनल बंद केलं, त्यांना माहिती आहे त्याचा फॅन फॉलोइंग एवढा आहे की साला दुसऱ्या दिवशी चॅनल सुरू केलं की त्याला जे बोलायचं तर तो बोलू शकतो. म्हणून त्याचा चॅनल बंद करून फायदाच नाही, या सगळ्या गोष्टी माहिती. पण जो छोटे छोटे इन्फ्लुएन्सर आहेत जे भाजपच्या विरोधात बोलतील त्यांचं चॅनल हे बंद होतं. नाही, तसा अनुभव आहे मला. एक चॅनल बंद झालंय माझं मराठी बोलू यूट्यूबचं, पण तरी मी हिंमत हरली नाही. माझ्या महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिका माझा पाठिंबा, माझी साथ सोडली नाही. आणि आपण आज बघितलं नवीन चॅनल सुरू केलं कुणाल शिंदे म्हणून, आणि त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद देताय. ठीक आहे, 8,000 सबस्क्रायबर, आता ते माझे 89,000 सबस्क्रायबर होतं मराठी बोलू, ते बंदच पडण्याच्या मार्गावर आहे. पण हे नवीन चॅनल सुरू केलं त्याला तुम्ही पाठिंबा देतायत, कारण मी जे बोलतोय ते तुमच्यासमोर खरं मांडतोय. आणि मला असं वाटतं हे खरं बोलणं जे गरजेचं आहे ना, आपण ते दिसतंय आपल्या समोर. आता या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत, महाराष्ट्रात सत्ता बसली राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप, आपण बोलतोय असं, पण हे भाजपची सत्ता आहे. फक्त एक हाती भाजपची सत्ता आहे. आजपर्यंत राजसाहेबांनी जे ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी खऱ्या होतात. आपल्याला आत्ता वाटतं की राज ठाकरे काय बोलतोय, पण नंतर थोड्या दिवसांनी, थोड्या काळाने कळतं अरे राजसाहेब बोलले होते यार खरं. म्हणजे तेव्हा आपल्याला गिल्टी फील होतं. सगळं कधी हातातून गेल्याच्या नंतर मग आपण हातात हात घेऊन गप्पा बसतो. काय काय करू शकत होतं. आपल्याला वाटलं होतं की राज ठाकरे राजकारणासाठी बोलतो, राज ठाकरे स्वतःच्या फायद्यासाठी बोलतो. अरे त्याला जर का स्वतःच्या फायद्यासाठी राजकारणासाठी बोलायचं असतं ना, तर त्या माणसाकडे भरपूर काही गोष्टी आहेत, तो सगळं काय करू शकतो. त्याला काय या राजकारणात आजही सत्ता नाहीये, काही नाही आजपर्यंत भेटलं, तरी पण तो मराठी माणसाच्या बाजूने लढत आलाय. आज राष्ट्रवादी आपलं वाटलं होतं कुठेतरी राष्ट्रवादी संपली नाही पाहिजे म्हणून, विरोधातला पक्ष असून देखील त्यांनी एक सांगितलं होतं की बाबा रे पटेल नसावा पाटील असावा. विरोधाला विरोध करणारा तो माणूस नाहीच, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला असं वाटतं ज्यांना कळत नाही त्यांनी समजावं. परवा त्या महाराष्ट्र सैनिकांनी त्या मुलाला मारलं. त्या मुलाला मारलं का मारलं तर बाबा त्यांनी शिवी दिली होती. झाटू हा शब्द वापरला होता राजसाहेबांना, उद्धव साहेबांना. देवेंद्र फडणवीस यांना नाही ते बोललाय. बाकीच्या इतर सगळ्या नेत्यांना, मोठमोठ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना नाही ते बोललाय. आणि काय हे भाजपच्या आयटी सेल सगळं पसरवतं. अरे लाजा वाटला पाहिजे तुम्हाला की तुमच्या पक्षातल्या नेत्याला पण तो शिव्या घातल्यात त्या पोरांनी, पण तरी तुम्ही काय करतायत, मराठी माणसाला मारलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने. लोक आहेत ना, मला कळत नाही, हे भाजपचे जे आय टी सेलवाले आहेत ते सगळे कोण ह्यांना हँडल करा. अरे तुमच्या नेत्यांना पण बोललेल्या आहेत त्या गोष्टी, तुमच्या नेत्यांना शिव्या घातल्या आहेत. तुमच्या गांडीत दम नाही, तुम्ही गेले नाही. आमच्या गांडीत दम होता, आम्ही जाऊन त्याला जाब विचारला, त्याला प्रश्न विचारला की बाबा रे का तू या महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांच्या विरोधात का बोलतोयस. अशा लोकांना जर का जाब विचारायचा नसेल तर कोणाला विचारायचा. विरोधाला विरोध करणारा आम्ही नाही. तुम्हाला विरोध करायचा आमच्या कामाचा करा, तुम्हाला विरोध करायचा आमच्या राजकीय विचारांचा करा. तुम्ही जर का शिव्या देऊन वैयक्तिक इतर गोष्टीवर येणार असाल, म्हणून काहीतरी
काहीतरी बोलायचं, कुठल्या माणसाला बोलायचं, कुठल्या नेत्याला आपण बोलतोय याचं तरी भान असलं पाहिजे ना. मग मार खाणारच. आजपर्यंत 1-1.5 वर्षाला मी व्हिडिओ बनवतोय. माझे विरोधक स्वतः बोलतात की यार कुणाल तुझे विषय चांगले असतात, तुझे व्हिडिओ चांगले असतात. कारण मी जे घडतंय सत्य ते मांडत असतो. जे मीडिया चॅनलवर बोलतोय तेच मी तुमच्यासमोर बोलतोय, पण माझ्या पद्धतीने बोलतोय. मी काय झाटू आटू पाटू नाही बोलत. मी स्वतः जरी राजसाहेबांचा समर्थक म्हणून तुमच्यासमोर मांडत असलो, सगळ्या इतर गोष्टी बोलत असलो, तरी मला स्वतः वैयक्तिकरित्या देवेंद्र फडणवीस साहेब आवडतात. वैयक्तिकरित्या आमच्या इकडच्या नगरसेविकाच्या भाजपच्या आहेत श्रीकला पिल्ले मॅडम, हे मला आवडतात. त्यांची कामं आवडतात. मी बोलतो. मला असं वाटतं जे चांगलं होतंय ना, जे चांगलं करतायत ना, त्यांचा कधीही आपण विरोध न केला पाहिजे. आपण त्यांना पाठिंबाच दिला पाहिजे. ही शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी पण दिली, ही शिकवण आम्हाला राजसाहेबांनी दिलेली आहे. आणि मी त्या भाजपच्या लोकांना पाठिंबा देईल माझ्या नगरसेविकाला म्हणून मला राजसाहेब विरोध करतील ह्या मताचे राजसाहेब नाहीच. राजसाहेब हे प्रत्येक वेळेला बोलले जिथे विकास असेल तिथे विरोध नसावा. तिथे आपल्याला सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मतभेद हे राजकीय टीकाकी करणं गरजेचंच आहे. मला असं वाटतं मित्रांनो, हे महाराष्ट्र राजकारण जे गचाळ होत आहे हे का होतं याचा आपण नीट विचार केला पाहिजे. राजसाहेब का हे बोलले आता हे आत्ता कळणार नाही आपल्याला. हे थोडा दिवस अजून जाऊ द्या. महाराष्ट्राच्या राजकारणात भरपूर गोष्टी घडणार आहेत अशा ज्या आपण कधीच अपेक्षित पण डोक्यात पण ठेवल्या नव्हत्या. अशा गोष्टी घडणार आहेत आणि ह्या गोष्टी फक्त आणि फक्त महाराष्ट्र आणि मुंबई ताब्यात घेण्यासाठी ज्या गोष्टी चालू आहेत. आपल्याला काही आत्ता कळत नाही आहे, पण जेव्हा आपल्या हातातून सगळ्या गोष्टी जातील ना तेव्हा आपल्याला जाग येईल. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की चला आपलेच लोक हे समजत नाहीत गोष्टी, आपलेच लोक आपल्यालाच विरोधात मध्ये जात आहेत. बोलतात ना बाकीच्यांबरोबर कधी लढणार, हे आपलेच जर का आपल्या समोर येत असतील, हे मारू नकोस त्याला म्हणून किंवा हे त्याला बोलू नकोस म्हणून, असं जर का असेल तर आपण विरोधांच्या विरोधात कधी जाणार. आपलेच लोक आपल्या विरोधात उभे राहतात. याचं वाईट वाटतं ना मित्रांनो. तर खरंच ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पण असे लोक होते जे आपल्याच लोकांना विरोध करत होते, जे महाराजांनाच विरोध करत होते. असे लोक होते ना, त्याच्यामुळे आपल्याला स्वराज्य लवकर मिळालं नाही. पण मित्रांनो अंततः आपल्याला स्वराज्य मिळालं. ही गोष्ट आपल्याला बघा कशी असते ना, ही गोष्ट कधी ना कधी आपल्याला मिळणार. ही गोष्ट जी आहे आपण लढायचं, आपण लढत राहायचं. हेच आपल्याला शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी पण दिली. हेच आपल्याला शिकवण डॉक्टर बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण दिलेली आहे. ही शिकवण आपल्याला महाराष्ट्रातल्या आपल्या मोठमोठ्या महापुरुषांनी दिलेली आहे आणि मला असं वाटतं आपण लढत राहायचं. आज जर का पाहिलं तर अपयश असूनही राजसाहेबांनी ती पोस्ट केली होती की मराठी माणसाच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू. अरे असा नेता कुठे भेटणार रे. म्हणून मी स्वतः राजसाहेबांना काही निस्वार्थपणे पाठिंबा देत असतो, त्यांच्या पक्षाची बाजू मांडत असतो. मला कुठल्याही त्यांच्या पक्षाच्या नेत्याने आजपर्यंत फोन करून कधीच बोलले नाही की तुझं काम खूप चांगलं असतं, तू आमच्यासाठी बोलतोस, कधीच नाही. मी अपेक्षा पण केलेली नाही. आजपर्यंत राजसाहेबांना मला कधी कोणी भेटायला घेऊन गेलं नाही किंवा राजसाहेबांसोबत माझी भेट झालेली नाही आहे, कधीच नाही. मला त्याची गरजच नाही आहे. माझे एकच भूमिका असते, जो माणूस खरं बोलतोय, जो माणूस तळमळीने बोलतोय, त्या माणसाची प्रतिमा ही जी समाजामध्ये चुकीची ठरवली जाते ना, त्या माणसाच्या प्रतिमेला आपल्याला डाग लागून द्यायचा नाही. कारण त्या माणसाचा एकच माणूस जो लढतोय त्याच्या प्रतिमेला डाग लागला, त्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला डाग लागेल. कसलीच अपेक्षा केली नाही, पैशाची अपेक्षा केली नाही, कुठल्या गोष्टीची पदाची अपेक्षा केली नाही. मी राजकारणात नाही, पण तरी मराठी माणसासाठी म्हणून बोलत असतो. प्रत्येक जण बोलतो तू राजकीय, बघा हे विषय राजकीय नाही आहे. आपल्या सगळ्या गोष्टी ह्या राजकारणाशी जोडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आपल्याला मराठी माणूस वाचवायचा असेल महाराष्ट्रामध्ये, आपल्याला जर का या भारत देश हा चांगला करायचा असेल तर आपापले राज्य, आपापल्या संस्कृती, आपापल्या भाषा मोठं करणं गरजेचं आहे. तेव्हा हा देश मोठा होईल. जे राजसाहेब बोलत असतात, मला असं वाटतं तो नेता मला आवडतो. माझं राजकारणाचं कारणच राज आहे, पण तरी मी राजकारणात नाही आहे. मी तुम्हाला माझ्या गोष्टी कळणार नाही, पण मला असं वाटतं की ह्या समाजामध्ये आपण जागृततेने राहतोय तर राजकारणाशी संबंध ठेवणं हे गरजेचं आहे. भले तुम्ही राजकारणात नसाल, पण राजकारणात जो राजकारणी चांगलं काम करतोय मला असं वाटतं त्याला तुम्ही पाठिंबा देणं गरजेचं आहे, त्याला तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे, त्याला तुम्ही समजणं गरजेचं आहे की बाबा रे कोण आमच्यासाठी लढतोय, कोण आमच्यासाठी झटतोय. ह्या गोष्टी मला असं वाटतं आपण समजणं गरजेचं आहे. आत्ताची परिस्थिती महाराष्ट्राची आपण पाहतोय, प्रत्येकाकडून पाहतोय की महाराष्ट्राचं राजकारण खूप घाणेरडं झालेलं आहे. ते का घाणेरडं होतं आहे ते आपल्याला मला असं वाटतं प्रत्येक वेळेला समोर येतं आहे, दिसतं आहे. आणि बरेच लोक जे आहेत आता महाराष्ट्रातले, देशातले, त्यांना राजकारण कळतं आहे. हेच राजकारण तुम्ही समजलं पाहिजे, यासाठी म्हणून आमचे हे व्हिडिओज असतात. बाकी दुसरं तिसरं रिझन काहीच नाही आहे. तुम्ही तर्क लावा, तुम्ही स्वतः विचार करा. यासाठी म्हणून राजसाहेब पण प्रत्येकाला बोलत असतात. मी देखील व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगत असतो का हे झालं, का राजसाहेबांनी पोस्ट केली होती की पटेल नसावा पाटील असावा, पण शेवटी पटेलच होतोय. का होतं हे सगळ्या गोष्टी, का अजूनही अपघात झाला की घातपात झाला या समोर येत नाही. मला असं वाटतं याचा नक्की विचार करावा. तुर्तास सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.